आमच्या गावात एकच लाईन चालते, त्यामुळं पाणी बिनी आम्हाला पियाला भेटत नव्हतं. 7-8 दिवस तसेच राहायचे अंधारातच. भारत देश स्वतंत्र होऊन जरी 75 वर्ष झाली असली तरी अजूनही विकास कामाच्या गप्पा मारल्या जात असून अनेक ठिकाणी समस्या या आहेतच. यामध्ये बेरोजगारी, अपुरा पाणी पुरवठा, अपुऱ्या वीज पुरवठा, वाढती महागाई अशा अनेक समस्यांना अजूनही सर्वसामान्यांना सामोरं जावं लागतंय. यातच मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आणि त्यावर काय उपाय काढण्यात आलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुरबाड तालुक्यात वसलेलं शिळंदवाडी हे गाव मुरबाड आणि बदलापूरच्या अगदी हद्दीवरच. या गावात 70 ते 75 आदिवासी बांधवांची घरं आहेत. जवळपास 400 आदिवासी बांधव येथे एकोप्याने राहतात. या गावात 35 वर्षांपासून विजेचा मोठा खेळखंडोबात सुरू होता. कधी 7 दिवस तर कधी 15 दिवस बत्ती गुल असायची. पाणी पुरवठा देखील वीज पुरवठ्यावरच अवलंबून असल्यामुळे जेवढे दिवस वीज पुरवठा खंडित राहायचा तेवढे दिवस गावकरी विजेविना आणि पाण्याविनाच राहत होते. या गावातील काही ग्रामस्थ ॲडव्होकेट रोहिदास भंडारी यांच्याकडे रोजगारासाठी जात असत. यावेळी या ग्रामस्थांनी आपल्या समस्या रोहिदास भंडारी यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर रोहिदास भंडारी यांनीही ही समस्या स्थानिक खासदार व तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना सांगितल्या व स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट महावितरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि अजूनही या ग्रामीण भागात अशी का परिस्थिती आहे, काय कारण आहे या मागचं आणि लवकरात लवकर समस्येचं निराकरण करावं अशा सूचनाही दिल्या. या गावात सिंगल फेज लाईट असल्यामुळे इतर आणखी 2 फेज असणं आवश्यक होतं. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जशा सूचना दिल्या त्या सूचना दिल्यानंतर फक्त 7 दिवसांमध्ये या गावामध्ये अनेक विजेचे खांब उभारण्यात आले असून 3 फेज देखील टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या आता सुटली आहे आणि त्यामुळेच गावकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे. यावेळी येथील आदिवासी बांधवांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील व ॲडव्होकेट रोहिदास भंडारी यांचं विशेष आभार मानला आहे. हा शिळंदवाडी गाव लय जंगलामध्ये आहे आणि विशेषतः रोड पण नव्हते, एकदम साधा कच्चा रोड होता. तेव्हापासून आमचा जन्मसुद्धा झाला. हे वृद्ध लोक माझ्या समोर आहेत आणि त्यांची वया गेली तरी पण आम्हाला अशी लाईट काय भेटली नव्हती. आज दादांच्याकडं आमची समस्या गेली आणि दादांनी आमचं म्हणजे एक हृदयासारखं काम केलं आणि खरोखर आज आम्ही DJ वाजवू शकतो. आज आम्ही पाणीसुद्धा वेळेवर पिऊ शकतो. कुठलं लग्न कार्य असलं तर चकाचक लाईटसुद्धा करू शकतो. कोणी पाहुणे येऊन व्यवस्थित आनंदित आम्ही म्हणजे आज आनंद झाला आहे शिळंदवाडीत. तर अशीच आमची कामं म्हणजे पुढची कामं असतील ती आम्ही समस्या जशी सांगतो त्या पद्धतीने आमची कामं होत राहायला पाहिजे एवढी समस्या आमची चांगले केलेली आहे. आमच्या गावात 30-35 वर्षी लाईट सिंगल फेस होता आणि ती लाईट अशी होती का पाऊस काळ झाला तर आम्हाला 10-20 दिवस आमच्याकडे लाईट नव्हती. तर मी असं एक दिवस दादांच्या फार्मावर जाऊन बसलो तिथे. तर दादा बोललो बघ ना आमच्या आदिवासीसाठी काय ते करायला बोललो, कारण काय आमच्या गावात कधी कधी लाईट अशी असते का पाणी पण असतो प्यायला 8-10 दिवस. तर मग दादाने असं सांगितलं अशोक तुमच्या गावात मी येतो. त्यांनी पाणी केली तर बोलतो अशोक मी काय करतो 8 दिवसात तुमची लाईट आणतो. मग त्यांनी काय केला खासदार साहेबाला फोन केला का अशी लाईट नाही आहे, अशी गावाला अशी वाडीला. तर त्याने 8 दिवसात आमची लाईट 3 फेस करून घेतली. तर त्याचा मला लय अभिमान आहे का अशीच आमच्या दादाने आम्हाला अशीच साथ द्यावी, अशीच पुढं आमची कामं करी जावं आदिवासीसाठी पूर्ण मोगरवाड्याला अशीच म्हणजे कामं करावे हीच माझी अपेक्षा आहे. यावेळी आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी ॲडव्होकेट रोहिदास भंडारी यांच्याशी देखील संवाद साधला आहे. मुरबाड तालुक्यात शिळंदवाडी हे गाव आहे आणि ज्या गावात सध्या आपण आहोत माझ्या आजूबाजूला अनेक आदिवासी बांधव तुम्हाला पाहायला मिळत असतील आणि सध्या जो प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रकाश या ठिकाणी असायचा, परंतु 7-7 दिवस 8-8 दिवस 15-15 दिवस या ठिकाणी वीज पुरवठा खंडित असायचा. काही कारणं खरं तर या मागे होती आणि वीज पुरवठा खंडित असल्यामुळे या ठिकाणी असणारे जे ग्रामस्थ होते ते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना अंधारातच
राहावं लागत होतं आणि वर्षानुवर्ष ही समस्या जी आहे ती त्यांना भेडसावत होती. यावर आता उपाय काढण्यात आलेला आहे. स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील खरं तर यांच्या माध्यमातून हा पाठपुरावा करण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यापर्यंत ही समस्या ॲडव्होकेट रोहिदासजी भंडारे हे घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आपण बघतोय अवघ्या 7 ते 8 दिवसात यावर मार्ग काढण्यात आलेला आहे आणि संपूर्ण गाव आता प्रकाशमय झालेलं पाहायला मिळतंय. नेमकी काय या ठिकाणी कशा पद्धतीने पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि नेमकी समस्या काय होती त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय समस्या होती? मुळामध्ये काय आहे की ही एक आदिवासी वाडी आहे. जवळजवळ एक 300-400 लोकांची वस्ती आहे आणि मुख्य बाब इथे श्रद्धा मी हे सांगेन की 45 ते 50 लाईटचे मीटर आहेत इथे. हे असून देखील या गावामध्ये 3 फेज कनेक्शन ऐवजी सिंगल फेज कनेक्शन होता आणि सिंगल फेज कनेक्शन आहे बरोबर, पण इतर 2 फेज असल्याने एक कनेक्शन गेला तर 8-8 दिवस गाव अंधारात राहायचं. तर ही खूप मोठी समस्या होती आणि याच्यामुळे काय बाजूला ट्रान्सफॉर्मर आहे, ते हाकेच्या अंतरावर ट्रान्सफॉर्मर आहे, पण ट्रान्सफॉर्मर समोर दिसतोय, बाजूच्या गावात पण लाईट दिसते, पण आपल्याकडे 8-8 दिवस लाईट नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका होती. तर माझ्याकडे हे आदिवासी बांधव आहेत, माझ्याकडे काही कामाला येतात, तर त्यांनी मला सांगितलं की बाबा असं दादा असा विषय आहे, आमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे. तर ही बाबा आम्ही केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल पाटील साहेब यांना सांगितली की बाबा साहेब असा विषय आहे, लाईटची समस्या आहे. साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता ती लोक कोण आहेत, ती आदिवासी वाडी कुठे आहे, काहीच नाही, त्यांनी फोन काढून MSEB अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्या फोनचा एवढा प्रचंड परिणाम झाला की फोन केल्यानंतर 8 दिवसामध्ये गावात 3 फेज लाईट आली आणि हा प्रकाश तुला दिसतोय, हा त्याचा परिणाम आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर.